पोलीस स्टेशन जलम येथे 9 ऑगस्ट रोजी हरिभाऊ मिरगे, पोलीस पाटील भास्तून यांनी दिलेल्या रिपोर्टवरून 25 ते 30 वर्ष वयाच्या इसमाचे प्रेत पूर्णा नदी पात्रात पडलेले आढळून आले, ज्यावर कलम क्रमांक 21/18 कलम 174 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सदर प्रेताची पाहणी करून ओळख पटवली असता मृतक इसमाचे नाव छोटू उर्फ शंकर सपकाळ, वय 28 वर्ष असून जळगाव जामोद येथील राहणार आहे। सदर प्रेताचे शवविच्छेदन केले असता मृतकाचा गळा आवरून पूर्णा नदीच्या पात्रात अज्ञात आरोपीने आणून टाकल्याचे स्पष्ट झाले आहे। जलम येथे मृतकाचे वडील यांच्या तक्रारीवरून भादवीची कलम 302 व 201 नुसार गुन्हा दाखल केला आहे। सदर गुन्ह्याच्या तपासणीकरिता 5 वेगवेगळी तपास पथके तयार करण्यात आली होती। सदर गुन्ह्याचा बारकाईने तपास करून गोपनीय माहिती जमा केली असता आरोपी सुनील रामभाऊ ढगे, वय 35 वर्ष व सौ छाया सुनील ढगे यांना विचारपूस केली असता अगोदर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु नंतर आरोपींनी गुन्हा कबूल केला। कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना सुद्धा सदर गुन्ह्याचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश मिळाले आहे। सदर गुन्ह्याच्या तपासणीकरिता पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, संदीप डोईफोडे, पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख सह तपास पथकांनी मेहनत घेतली।